बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड अंबड H27 नाशिक या कंपनीविरोधात कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली मागील 9 दिवसांपासून सर्व महिला व पुरुष कामगार बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत। सदर कंपनीने बेकायदेशीरपणे अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे। सदर कंपनीचे अंबड व गोंदे MIDCत 2 युनिट आहेत। दोन्ही युनिटमध्ये बेकायदेशीरपणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुख्य उत्पादनावर वापर चालू आहे। बेकायदेशीरपणे 12 तास काम करून घेऊन सिंगल ओव्हरटाईम मागील 10 ते 12 वर्षापासून दिला जात आहे। वार्षिक सुट्ट्या, कपडे, बूट मिळत नाहीत। बोनस कायदेशीर दिला जात नाही। गोंदे येथील युनिट 2 मध्ये 150 कामगार, त्यात एकही कायम नाही। सर्व कंत्राटी कामगार बेकायदेशीरपणे मुख्य उत्पादनावर काम करत आहे। सर्व सरकारी यंत्रणाने 2 वेळा तपासणी करून व खटले दाखल करूनही सदर कंपनी जुमानत व घाबरत नाही। त्यामुळे असे वाटते की सदर कंपनीला देशाचे कायदे मान्य नाहीत, म्हणून ते कायद्याचे पालन करत नाहीत। सदर कंपनीने मागील 9 दिवसात कुठली मीटिंग घेतली नाही किंवा बोलणी केली नसल्याने 26 डिसेंबरपासून सर्व महिला पुरुष कामगारांसह रात्री मुक्कामी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे। जोपर्यंत कंपनी लेखी आश्वासन देऊन सर्व कामगारांना कामावर घेत नाही, तोपर्यंत रात्र व दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करत आहोत। या काळात कुठल्याही कामगारास अथवा महिला कामगारास काही झाल्यास कंपनी प्रशासन जबाबदार राहील। कंपनी प्रशासन सदर आंदोलनाला काही प्रतिसाद देत नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात येत आहे व पुढील काळात सदरील कामगारांच्या विषयावर तोडगा निघाला नाही तर अधिक आंदोलन तीव्र होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। मागच्या 8 ते 9 दिवसापासून आम्ही बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड या कंपनीच्या विरोधात, त्यांनी बेकायदेशीरपणे कामगारांना कमी केल्याच्या विरोधात आम्ही कामगार उपायुक्तासमोर बसलो आहोत। एवढे दिवस आम्ही कंपनीचं नाव खराब होऊ नये म्हणून कुठलेही कुठे बातम्या दिले नाहीत किंवा अतिशय शांततेत आंदोलन चालू होतं। परंतु आज 9वा दिवस तरीसुद्धा प्रशासन काही लक्ष घालत नाही। व्यवस्थापन कंपनीचं आडमुठे धोरणाने आमच्याशी बोलत नाही किंवा कंपनी आयुक्ताशी काही मीटिंग घेत नाही आणि त्याच्या विरोधात आजपासून आम्ही सर्व महिला व पुरुष रात्रंदिवस बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। खरं पाहिलं तर ही कंपनी जे गोंदे आहे आणि जे अंबड MIDCतलं एक प्लॅन्ट आहे, दोघं प्लॅन्टमध्ये अतिशय बेकायदेशीरपणे काम चालू ठेवलं आहे। दोघं कंपनीत गोंदे 150 लोक बेकायदेशीरपणे काम करत आहेत। एकसुद्धा कायम कामगार नसताना बेकायदेशीरपणे हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे ते मुख्य उत्पादनावर वापरत आहे आणि इथे पण तेच करत आहे। हे 300-350 कामगार असताना फक्त 61 कामगार कायम आहेत आणि बाकी सर्व कामगार हे बेकायदेशीरपणे हे मुख्य उत्पादनावर काम करून घेत आहेत। जेव्हा कोरोनाचा काळ होता, सगळ्या कामगारांनी 12-12 घंटे कुठलाही डबल ओव्हरटाईम न देता सिंगल ओव्हरटाईमवर कंपनी चालवी ह्या कारणास्तव काम केलेलं आहे। परंतु कंपनी त्यांचे हात मोकळे झाले आणि यांची जबाबदारी संपली असं समजून या कामगारांना त्रास द्यायला सुरुवात केली, यांना कमी करायला सुरुवात केलं। आम्ही आजपर्यंत कंपनीला समजून घेत होतो, कंपनीने आमच्याशी चर्चा केली नाही। ही कंपनीने कुठलाही कायदा पाळला नाही। जर ही कंपनी भारतात आहे, नाशिकमध्ये आहे, तिला भारतीय कायदे लागू आहेत, परंतु ही कंपनी कुठलाही कायदा पाळत नाही। मग ही काही कंपनी मंगळावर आहे का चंद्रावर आहे? त्यामुळे आम्ही आजपासून आमचं आंदोलन तीव्र करत आहोत। यासाठी कंपनीने जर याच्या पुढेही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, कामगार उपायुक्ताकडे आम्हाला मीटिंग दिली नाही, तर अजून आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन याच्या पुढे छेडू। धन्यवाद। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।